लता त्या दिवशी मुकादमाने तुला पैसे दिले ना? मी काय विचारते, तुला पैसे दिले ना मुकादमानं? लता तुला मुकादमानं पैसे दिले ना? भाई कसं दिलं सांगी. मी काय विचारते, तुला मुकादमानं पैक कसं दिलं? अगं आई पण आपली येळ तर निघाली ना. म्या येळेबद्दल विचारत नाही, पैशाबद्दल विचारते. कसं मिळालं पैक? आय पैक कसं मिळालं ह्यापेक्षा आपली येळ निघाली हे तर महत्वाचं आहे ना. पोरी, लगीन मोडलं म्हणून तुझ्या बानं जीव दिला, त्याच्या माघारी जीवावर धोंडा ठेवून मी तुम्हाला कसं जगवते ते माझं मला माहित. पण बिन काय नाही, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. तुला कसं पैक मिळालं? नाही सांगायचं तुला? नाही सांगायचं ना? नाही सांगायचं. नग सांगूस. अरे श्रीपती, ही गावची लोक किती अज्ञानी असतात ना रे. तू आता आलायस ना, मग कर सगळ्यांना हुशार. अरे नाही नाही, तसं नाही म्हणायचं मला. म्हणजे त्या लोकांना प्रॉपर अगदी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. अरे गावच्या लोकांना समजवण्याच्या भानगडीत पडू नकोस, कळतं ना तुला? हा गावचा तिढा तुला काय सुटायचा नाही. तसं नाही, मला काय म्हणायचंय, ती लोक किती साधी आणि सरळ असतात. काय? अरे तुला वाटतात तेवढी गावची लोक साधी सरळ नसतात. अरे हो, म्हणून तो त्यांना सरळ मार्गावरनं रस्ता दाखवायचा आहे. बाबा नक्की तुला करायचं तरी काय? अरे सरकारच्या विविध योजनेपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करणार. बर, तुला मी सांगतो, कुत्र्याचं शेपूट किती बी सरळ करण्याचा प्रयत्न केला ना तरी ते काय सरळ होत नाही. तर मला सांग, तू पैसे जमा केले ना? हा हो. आपण पार्टी करूया काय? काय बोलतोय सुमित्रा? हा, अरे लोकांच्या मेहनतीचा पैसा आहे तो, आणि अशी उधळपट्टी करायची आपण? हे बघ, मला नाही पटत. अरे लोकांना विकास हवाय, आणि यासाठी त्यांनी 2,000 रुपये प्रत्येकी काढले. रे बघ, कुणाला कळणार आहे? आपण काय गावावर बॉम्ब करायची नाही, कळलं का? आणि तुझं ऐकून लोकांनी जर संडास बांधले, कळलं का? तुझं ऐकून लोकांनी संडास जर बांधले त्यात बसणार कोण? सांग ना. तर लोकांना उघड्यावर सवय असते, ते कोण स्वतःला कोंडून घेणार रे? हा सांग ना. बसणार का नाही बसणार? अरे हेच तर परिवर्तन आणायचं आपल्याला. परिवर्तन म्हणजे तू लोकांना हाताला धरून बसवणार का काय? तसं नाही रे, पण एकदा सगळं झालं की हळूहळू सवय होईल. वा, करा परिवर्तन, करा समाजसेवा करा, मला त्यात पाडू नका. अरे श्रीपती, सुदामा काय माय अशी कशी रे मस्त चुकली? अगं काय सांगू, चरत चरत कुठे गेली काय कळतच नाही. अरे जरा ध्यानानं काम करावं, मालक रागवत्यात ठावाय ना. अगं झाली ग चूक, आता नाही व्हायची. ते राहू दे. हे बघ, हे काय? अरे कापड आहेत तुझ्यासाठी. माझ्यासाठी पण? राहू दे, कोणाला बी कळायचं नाही. हे बेस केलंस तू? आवडली ना तुला? चांगली आहेत ना? चांगली ना वाईट, अंग झाकला की बस, मला तरी कुठे काय व्हायचं. अरे बाबा, तू इकडे तिकडे कशाला फिरतोस र? जरा येळेवर घरी या की. या कशाला कुठे फिरणार, माझं काम भलं आणि मी भलं. मला ठाव आहे तुझं काम भलं आहे, पण मस्त चुकलीच ना. मी काय म्हणते, मस्त लवकर शोधून आण बाबा, नाही तर हे आले तर माहित आहे तुला. बरं बरं, शोधतोय की. कुठे गेली काय ठाव.